आत्ता रात्रीचे जवळपास 1 वाजलेले आहेत आणि माऊलींचा हा रथ आहे आणि त्या रथावर सरक नाही आणि रथावर माऊलींच्या सजावटीचं काम चालू आहे आत्ता. सुंदर अशी फुलं, रंगीबेरंगी फुलं. विचार करा रात्री काम चालतंय, किती वेळ लागत असेल. मला वाटतं 3-4 तास तर नक्कीच लागत असतील, कारण फक्त शिखर सजवायचं नाही आहे, तर हे सजवायचं आहे, हे खांब सजवायचे, हे खाली जे आहे खालचं ते सजवायचं आहे. 4-5 तासांचं काम आहे. तोपर्यंत सकाळ होईल आणि सकाळी तर माऊली निघणार आहे तिथून. मी पण इथेच आहे, माऊली पण इथेच. तू यहाँ मैं कहाँ मैं हूँ यहाँ, बाळूमामाच्या नावानं चांगलं. आणि हे बघा दिसतंय का, काय आहे माऊलीचं घर. काय म्हणतात त्याला, घर म्हणायचं काय म्हणायचं, तळ म्हणूया, तळ. याच्या आतमध्ये माऊलींच्या पादुका विसावलेल्या आहेत, विश्रांती घेत आहेत उद्यापर्यंत. आणि अजून सुद्धा माणसं येतात. 1 वाजले तरी माणसं येतात. कसं काय मला कळतच नाही. बापरे, भक्ती भाव. चला हा, एवढ्या रात्रीचे 12-1-2 वाजलेत. मला वाटतं सकाळपर्यंत हेच चालणार आहे. ह्याच्यात एक गोष्ट शिकायला मिळते की दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे, वरना ये दुनिया जीने नहीं देगी, खाने नहीं देगी, पीने नहीं देगी. हा, काय घेऊ तुझं सांग. हा बोल, काय बोलायचंय बोल. बोल ना घे ना. अरे घेतो ना, ये बोल अरे घे. अरे काय घे, बोलला तर असं करतो. घे बोल ना, बोल काय तुला घ्यायचं होतं, घेतलं बोल. बोल ना, सांग ना, मोबाईल नंबर पत्ता सांग ना. हे हे आपली तरुण आहे आणि आपण ह्यांच्यासाठी काय जत्रा जाऊ दे, जत्रेचा दुसरा भाग तिकडे पण जत्रा जाऊया. ऐक हे बघा, भारी भारी कॉमेडी VR सेट माहिती आहे तुम्हाला. हे भारी आलं इथं कसं काय आलंय, काय दिसतंय का, काय कसं आहे शिकारी कर तिथं. पानचं दुकान दिसतंय का आपलं, मल्हार पान आहे का, मल्हार पान दिसतंय का. माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात नाहून आली 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 हो मा. ओ हे वारी आहे. कप बशी म्हणतात त्याला आमच्या भाषेत. कप बशी, जाशील कैशी बशीत बैशी, आणि ह्याला बोलतात रहाट पाळणा. होडी सुरू झालेली. होडी तू बस स्पायडरमॅन, सुपरमॅन. काय आहे बाबा, डेंजर आहे. नको बाबा, जीवाशी खेळ नको. आपण पितोय चहा, आणि चहा आहे बासुंदीचा. बासुंदी नाही, बासुंदी चहा. एकदा पिऊन तर पहा. हे बघा काही हसतायत, ह्यांचं दुकान आहे आणि हसतायत माझ्या जोकवर. त्यांना डायलॉग आवडलेला आहे माझा, माहित नाही मला. मग आज काय बंद नाही करायचं का, आज रात्रभर, उद्या सकाळी डायरेक्ट. मग 2 दिवस सुट्टी नाही. मग एरवी पण गर्दी असते का, पण रात्री पण करत असाल तुम्ही. फक्त वारीचे 2 दिवस तुम्हाला बघा. ते 2 दिवस झालं का, 2 दिवस झालं दुकान चालतंय. एवढं पैसे छापलेले आहेत त्यांनी, एवढे पैसे छापलेले आहेत. आता वरून म्हणते उद्या सकाळपर्यंत दुकान चालवणार आहेत. म्हटलं सुट्टी घ्या 2 दिवस, तर नाही म्हणतायत. सुट्टी घेणार का तुम्ही, बघा सुट्टी नाही घेणार, बोलणार नाही, आराम करणार, पण परत दुकान उघडणार. कष्ट, मेहनत त्यांना माहिती आहे. त्यांनी जे काय ते कष्टाने कमवलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना, अशा लोकांना कष्टाचं महत्त्व माहिती असतं. आपल्याला वाटतं बाबा काम केलं आता 2 दिवस आराम, नाही बाय. मगाशी मी म्हटलं ना, दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, काम, कारण दाम करी काम. जय श्रीराम. नमस्कार मंडळी, पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी.
मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा आजचा दिवस 7 आहे आणि आज माऊलींची पालखी जेजुरीहून वाल्हेला जाते. वाल्हेला कसं होतं, प्रॉब्लेम होतो राहण्यापिण्याचा, कारण मोकळं मैदान आहे, डोंगर आहे, जमिनीवर नुसतं राहावं, धूळ माती कंटिन्युअसली तोंडावर नाकात पाण्यात जाते. म्हटलं जरा हळूहळू जावे, लोकांना जरा सेटल होऊन देऊया म्हणून लोक सगळे वारकरी पुढे गेले. त्याच्यानंतर मी चलग सखे पंढरीला हळूहळू जातो. या बाला शैतान कसा आला ते अक्षय कुमारचं गाणं आहे ज्याच्यामध्ये तो असं डान्स करतो, बाला काय झालं, बरेच दिवसापासून डोक्यात होतं. दरवर्षीप्रमाणे मी सासवडला आलो की गायब करत असतो, पण आज काय झालं माहितीच नाही मला. काहीतरी कामानिमित्त मी अडकलो आणि तसंच राहिलं. मला छान तर वाटत होतं. बरेच जण म्हटले की अहो हे छान दिसतंय, तुम्हाला शोभतंय, असं पण छान करा, असंच करत जा जरा, असं म्हणजे असं केसांसकट. म्हटलं यार मेरे को नहीं चाहिए ये सब, हटाओ आणि कसं होतं, ज्या क्षणाला हे सगळं जातं ना, असं काहीतरी असं निघून जाते असं वाटतं, प्रेशर, टेन्शन किंवा काही जेही काही असेल. सो दिस इज रिअली गुड थेरपी आय वुड से. आणि सगळ्यातून असं मुक्त फील होतं जरा, आणि त्याच्यामुळे हा लुक केलेला आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आपला लुक कंटिन्यू पाहिजेच नाही का. आणि आत्ता मी काय झालं माहिती आहे का, थांबा बसतो यार, हे टाकल्यावर लय ऊन पडायला लागलं आहे, पण मला तो डायलॉग लय आवडला. रजनीकांतचा आहे ना, काय क्यू हिला डाला ना रजनीकांत असं होतं. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, तुके करो काम, तुके करो काम, तुझे रूप चित्ती राहो. आज महत्त्वाचं मी काय केलं सांगतो तुम्हाला. तुम्ही जे लोक व्हिडिओ बघता आणि कमेंट करता, त्यावर लिहिता की तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत, खूप आवडतात आणि असं संपाव असं वाटत नाही. हे मला असं वाटायचं की काय लोक काही बोलतात, उगाच इमोशनल होतात की काय, असं मला वाटायचं. पण आज जेव्हा मी माझा व्हिडिओ टी व्हीवर बघितला, आता माझ्या टी व्हीला आता यूट्यूब चालत नाही कारण जुनी टी व्ही आमची, आणि त्या टी व्हीवर मी ज्या ठिकाणी आता यूट्यूबवर व्हिडिओ बघितला माझा, मला असं वाटलं हा यार, म्हणजे मी असं जेव्हा थर्ड पर्सन एक असं बाहेरून बघत होतो स्वतःला, मला असं वाटलं की यार काय मस्त बोलतो रे हा, यार किती कॉमेडी यार, अरे हा खरंच भारी करतो यार, हा चालतो यार, ह्याला लागलं यार, हे पण चांगलं आहे यार, अशी भावना माझ्या मनामध्ये पण निर्माण व्हायला लागली. तेव्हा मला कळलं, जेव्हा तुमच्या कमेंट्स जे असतात की छान वाटतं, समाधान वाटतं, जे काही चांगल्या ते तसं होतं. आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. आणि मला पण स्वतःचं असं चांगलं वाटलं बघताना, नाही का. आता हे बघा, ह्या सर्वांची राहण्याची सोय, रंगनाथ परभणीकर, दिंडी क्रमांक 48. जे हे लोक आधी लवकर येतात ना, इतकं छान असतं. ह्याला राहुट्या म्हणतात, राहुट्या, आमच्या भागात तरी राहुट्या म्हणतात. रंगीबेरंगी नाही आहे जास्त, पण छान वाटतं, गुलाबी रंगामुळे असं अट्रॅक्टिव्ह वाटतं जरा. नाहीतर ते मंदिर तिकडे पण जायचं आहे मला, बघू. मी रोडच्या कडेने जात होतो, हळूच ह्या घराकडे लक्ष गेलं, आणि घराकडे लक्ष गेल्यावर बाजूच्या घराकडे लक्ष गेलं, आणि माझं लक्ष झालं विचलित. हे बघा, हे गुढी का उभारली असेल बरं गुढी? कोणाला काही कल्पना आहे का? या गुढीचा अर्थ काय? या गुढीचं महत्त्व काय? या गुढी का उभा राहण्यामागचं निमित्त असं काय असेल? आयो पाय मालिश कसली पाय बेलण्याने, अच्छा अशी असते होय. माझी आई नेहमी सांगते बेलण्याने मालिश कर, पण मला जमलंच नाही कधी ते. असं असते का? बघा वारीमध्ये काही पण होत असतं, म्हणजे सेवा, आता ह्याचे पैसे आहेत की नाही माहिती नाही मला, बट चांगलं आहे. आणि सगळी माणसं तेच बघतायत की कसं करतायत हेच सगळ्यांना नवल आहे या गोष्टीचं. ओ आईस्क्रीम, फालुदा, लबली, ओ माय गॉड, मैया से बोले नंदलाला राधा क्यू मोरी. खरं सांगू का, वाल्हेमध्ये मुळातच शांतता आहे. इथे आलं की चळवळ, वळवळ, पळपळ, धडधड, कडकड, पडपड, कडकड आपोआप शांत होऊन जाते. माझी तरी शांत होते. याचं कारण काय असेल? वाल्हेच्या धरतीलाच हवं माहीत असेल. अपना काम चलना, बाकी सब ऊपर काय, अपना काय.
क्रॉक्स 150 रुपयाला, आमच्या इथे 250ला मिळतात. वाव. आणि ही पायातली चप्पल माझी 120 रुपयाला आहे. तो सगळ्यांना 100ला विकत होता, त्याला काय माहिती, त्याला वाटलं महाग, मला 120ला विकली. हे बघा, उशिरा का होईना पण आपण वेळेत आलेलो आहे. बघा हे सगळे पालं, दिंड्या, पताका, दुकानं सगळे स्थिरावलेले आहेत आणि त्यानंतर आपली एंट्री झालेली आहे. रेषा बघा, रेषा, चेहऱ्यावरच्या रेषा. तर रेषावरून गाणं आठवलं मला. तळ हाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी, स्वयंप्रकाशी तू तारा, चैतन्याचा गाभारा, भरपंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे साधका, उजळून गे साधका मन मंदिरा इथून पुढच्या टप्प्यांवर आहे ना तुम्हाला हे असं चित्र खूप दिसू शकतं. अशी छोटी गाडी, म्हणजे मोठीच गाडी, पण त्याच्यावर असे एवढे मोठे मोठे बाचके, ते साड्यांची त्यांनी पिशवी केलेली आहे. याच्यामध्ये आहेत प्लास्टिकच्या बाटल्या. तर एवढ्या बाटल्या त्यांनी एका माणसाने कुटुंबासकट जमा केलेल्या आहेत. त्याचं कारण काय की इथून पुढे बाटल्यांचा उपयोग जास्त होतो. आता बाटल्यांचा उपयोग कशासाठी होतो, तर तो फक्त पाणी पिण्यासाठी होतो का, तर नाही. तो पाणी पिण्यासाठी होतो, पाणी भरण्यासाठी होतो आणि पाणी वापरण्यासाठी होतो. मग त्या बाटल्या 40 रुपये किलो या भावाने भंगारवाले यांना विकल्या जातात. म्हणजे त्यांना 40 रुपये मिळतात. मग चांगलं आहे ना, दिवसाचे कमीत कमी 10-15 किलो तर कुठंच नाही गेले. मग 4×5=40 आणि निम्मे 400, 500, 600 रुपये एक जण तर कमवत असेल. असे 4 जण घरातले साईचोक 24, 2,500 रुपये पण कमवत असतील. इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे त्यांचा, किती रुपये कमवतात ह्याचा. पण सरासरी म्हणतो जो दिखता है वही बिकता है, पण इथे जो नहीं दिखता वो भी बिकता है. बालिके बम बम बोले. याच काळामध्ये बरोबर अननस येतं तरी कसं, कुठल्या सीझनला असतं अननस? हो का, मस्त आहे, छोटं छोटं कोतरलेलं. हे सरक ना बा. ओ टॅटू 100 रुपयाला नंबरचा चष्मा. किती नंबरचा? 100 नंबरचा. काकी हसतात, त्यांना जोक आवडला माझा. अजून काय, जय भवानी. अरे हे भेळेवाला ना, मला चहावाला आहे, सॉरी. हे भेळेवाले नाही, वडापाववाले. असो, हातातलं, कानातलं, गळ्यातलं, घशातलं, पोटातलं काय काय. टॅटू आर्टिस्ट तर बघा, टॅटू आर्टिस्ट. हे लालवाल्याला काय म्हणतात तुमच्याकडे? हे लालवाला लय आवडतं मला, लय आवडतं. लय चिकना. काय गाण्याची कुठून आलं तोंडात असतं गाणं माझ्या तोंडात. मला वालेचं हे आवडतं, ज्याचं हे केलेलं आहे ना सिमेंटचं, एकदमच असं एकदम रॉयल. हात लावतो, थांबा, फोकस होत नाही, पण लयच असं रॉयल फिलिंग येते. आणि हा जो बोगदा आहे तिथून मस्त पाठीमागे जायचा रस्ता आहे. असं वाटतं की ही जागा ती नाहीच, इथे माऊली कशा जातील, पण हाच तो रस्ता आहे. वर जे दिसतं ते खरं नसतं आणि ह्याच्या वर जे असतं ते खरं असतं, पण ते लय डेंजर असतं. यांना कळत कसं नाही आहे. असो, चला बोगद्याच्या आतमध्ये, बोगदेव घाट. माझ्यानं ओळखीचा एक माणूस आहे जो मला प्रत्येक ठिकाणी भेटतो. त्याला इच्छा असते फोटो व्हिडिओ काढायची, पण मी फक्त हे करून जातो. पण त्याला बघितल्यावर मला एकच गाणं सुचलं आता, जेथे जातो ते तू माझा सांगाती. आणि ते पहा काय माऊलींच्या इथलं प्रवेशद्वार. आराम बघण्यासाठी या माऊली सर्दी, पळसे, कमर, गुडघे, सांधे, लचक, मान, त्याचा गॅप नस दबले. इथं दिंड्यांच्या आतमध्ये पेढावाल्याने पेढा बसवलेला आहे बघा. तंबू के अंडर तंबू. आणि आत्ता आपण आलेलो आहोत माऊलींच्या तळाजवळ. हा आहे तळ आणि याच्या आत माऊलींची
पालखी आणि तो तिकडे रथ आणि ही गाडी संस्थानाची, ही गाडी ॲम्ब्युलन्सची, ती गाडी कमिटीची, ती गाडी विश्वेश्वर पांडुरंगाची. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण खरंच सांगतो, इथं असं जवळपास जरी आलं ना, रेंज नेटवर्कमध्ये आलं ना, असं माऊलींच्या टॉवर आहे ना एनर्जीचा, असं जवळ जरी आलं तरी मला असं वाटतं की मी समुद्र झालो, समुद्र, पाणी बन गया मैं पाणी. हे बोलता बोलता मी आत्ता हे बघितलं बघा, पहिल्यांदा ही पाटी बघितली आहे मी. थांबा तुम्ही वाचा पटपट, दिसतंय का बघा. ओके वाचा. 1 2 3 गो स्टार्ट. ओके, असं ऐकिवात होतं पण वाचिवात पहिल्यांदा आलं माझ्या. चला तिकडे जाऊन तिकडचं दृश्य, नयनरम्य दृश्य डोळ्यात टिपूया कॅमेराच्या. आणि हे बघा माऊलींची पालखी. झूम होत काय नाही आहे हा. अयो काकींवर कुठं, हे बघा. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती. हे माऊलींच्या तळासमोरच म्हणजे त्याच परिसरात हे आहे सार्वजनिक झोपनालय, शयनकक्ष म्हणूया आपण, है ना. सार्वजनिक झोपो इधरी, मे बी इधरी झोपेगा आज. लादी पण लावले वा, इथं झोपायचं आज. वा मस्त. आता ना तुम्ही फक्त विचार करा की तुम्ही इथं माझ्या जागेवर उभे आहात आणि तुम्ही हे सगळं बघताय तुमच्या डोळ्यांनी. एवढी सगळी माणसं शांतपणे मांडी घालून जमिनीवर बसलेत. काय करतायत तर काय नाही, ज्ञानबा तुकाराम माऊली माऊली असं काहीतरी बोलत बसलेत. हाती घोडा पालखी जय का नाही, वॉट एव्हर. तर हे वातावरण आहे ना, काय बोलू मला. मी असं दिंड्यांच्या मधून चालत जातो ना, ओळखणारे ओळखतात पण जास्तीत जास्त लोक असे डाऊटने बघत असतात. हा कोण आहे, शकुनी मामा कोण आला आमच्या दिंडीच्या आसपास, आमचा काय चोरणार तर नाही ना, दरोडे खोडत दिसतोय. मी म्हटलं ना, दिसतं तसं नसतं ना, मी असं असतं ना, ते तसं असतं. ओ बम बम बोले, मस्ती मिळवले. असो चंद्रभागा असो गोदावरी असो, या तीर्थामध्ये उतरल्यानंतर डायरेक्ट पहिला पाय टाकतात. त्या तीर्थाचं दर्शन नाही करत, पाय टाकतात, लगेच तोंड धुवायला सुरुवात होते त्या तीर्थात आणि वकाऱ्या काढायची सुरुवात. हकारे वकार. काही लोक तर त्याच्या पुढचे असतात. वाले आहे और डोंगर पर नहीं आए तो क्या आहे माऊली. प्रत्येक ठिकाणचा, प्रत्येक जागेचा, नावाचा एक इतिहास, एक पार्श्वभूमी, एक कथा, एक आख्यायिका असतेच. या गावची, या जागेची, या जागेच्या नावाची सुद्धा आहेच. पण त्यापेक्षा मला जे वाटतं की या ठिकाणी आल्यावर जी भावना मनामध्ये येते हे विहंगम दृश्य बघून, ती अशी आहे की जेव्हा तुम्ही एवढं सगळं अथांग जनसागर, घरं, तंबू, रहाट्या, जे काही हे सगळं तुम्ही एकाच वेळेला तुमच्या दृष्टिक्षेपात भरता, तर आपण किती छोटे आहोत आणि हे केवढं मोठं पसरलेलं विश्व आहे. आता इथून कितीतरी लांब 7-8 लेअर डोंगराचं दिसत आहेत, इकडचं दिसत आहेत. आहे तर वाल्ले छोटंसं ठिकाण, छोटंसं, पण आपल्या नजरेत बसत नाही एवढं मोठं आहे. आणि त्यात जेव्हा तुम्ही अशा उंच डोंगरावर येऊन बसता असं बघायला, तेव्हा कुठेतरी आपण पण ह्या सगळ्यातून बाहेर येतोय आणि आपण पण काहीतरी स्वतःला पण असं लांबून बघतोय असं मला तरी भास होतो. म्हणजे आपण ते माऊसवर नाही का असं झूम इन झूम आऊट करतो, तसं मला ते झूम आऊट झाल्यासारखं वाटतं की अरे मी ह्या सगळ्यातून बाहेर आलो की काय. म्हणून वाल्ले मला आवडतं. करतोय वारी, का करतोय वारी, काय बोलला मला बोल परत. मी गेले 4 वर्ष झाले
यांचे व्हिडिओ बघतो डिजिटल वारकरीचे. आणि ह्या वर्षी मी पण वारी करतोय. रथाच्या मागे 26 नंबर दिंडे. हां, तिथं जाऊन याला किडनॅप करा यांनी पत्ता दिलेला आहे. बघा, डोंगरावर बैठा मैं आया मेरा दोस्त मेरे को कल मिला, कल भी मेरे को मिला, कल मैं बोलिया नहीं तो बोले आज बोलता है. बम बम बोले, मस्ती में डोली. राम जय श्री राम, जय राम, जय जय राम. अरे भगवे आमचे रक्त पडवितो मर्द हिरनवी बाना. हा सागरी किनारा ओला सुगंध वारा, ओल्या कुशीत येई अंगावरी शहारा. ओ हा सागरी किनारा, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हा जित तित रूप तुझं दिसू लागलं, जिथ तिथ रूप तुझं दिसू लागलं, देवा तुझ्या नावाचं ग येड लागलं, देवा तुझ्या नावाचं ग येड लागलं, येड लागलं, येड लागलं, मला येड लागलंय, येड लागलंय, मला येड लागलंय, मला येड लागलंय. जंबोल बंबा ठेवू हिला डाला ना, असंच रजनीकांतचा डायलॉग आहे ना तो. तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथे संपूया. उद्या माऊलींचे नीरा स्नान होणार आहे. नीरा स्नान लोणंदच्या आधी. मग जेवढे कोणी आहेत त्यांनी नीरा स्नान पाहायला या. नसेल पाहायला येऊ शकत तर खोट्या खोट्या रील्स बघा. तुम्हाला जुने व्हिडिओ बघून समाधान मिळत असेल दुसऱ्यांचे तर बघा. नीरा स्नानाचा हा अद्भुत, दुर्मिळ आणि नयनरम्य देखावा नाही म्हणता येत, एक अशी काय म्हणतात, शब्द कमी पडतात अशा चांगल्या गोष्टींचं वर्णन करताना. अद्भुत काय बोलू, मला शब्द सांगा बरं, काय बोलू याला, त्या सोहळा म्हणूया आपण सध्या तरी. ते पाहण्यासाठी पूर्ण व्लॉग उद्या बघा. आणि ज्यांना कुणाला वारी कशी असते, कशी करतात, एकट्याला जमतं का, अशा लोकांना हे पाठवा. सो दे कॅन नो की पॉसिबल आहे, मी केलेलं आहे, करून दाखवलं आहे. तुमचं प्रेम भरभरून मिळतं आहे असं देत राहा. आणि जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.